आज आपण बनवतोय बेकरी सारखा परफेक्ट असा रवा केक, तोही बेकिंग पावडर बेकिंग सोडा न वापरता। नमस्कार मंडळी, मी रेश्माज किचन या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला बघूया सामग्री काय काय हवी आहे आपल्याला ती। इथे मी 1 वाटी 0 नंबरचा बारीक रवा घेतलेला आहे, सगळ्यात बारीक असतो तो 1 वाटी आहे हा, बघू शकता तुम्ही। असा बारीक रवा घ्यायचा आहे आपल्याला, बारीकच रव्याने खूप छान केक होतो। आता इथं अर्धा वाटीला थोडीशी जास्त साखर घेतलेली आहे मी, मिक्सरमधून बारीक करून घेणार आहोत। पिठी साखर वापरणार आहोत, त्यामुळे ती आपल्या मिश्रणामध्ये पटकन मिसळली जाते, अख्खी साखर लवकर मिसळली जात नाही। आता इथं पाव वाटी दही घेतलेला आहे मी, हे दही याच्यामध्ये टाकून घेत आहे, मिक्स करून घेणार आहोत आपण, बघू शकता तुम्ही। आता इथे 1 चम्मच तूप घालत आहे मी, 1 चम्मचच घालायचा आहे, जास्त नाही। तुमच्याकडे बटर असेल तर बटरही घालू शकता, माझ्याकडे तूप होतं ते मी टाकून घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याकडे तेलाच्या किटलीमध्ये जी पळी असते ती थोडीशी रित्ती एवढं तेल घालून घेत आहे मी, बघू शकता तुम्ही। आता इथे मी तेल घालून घेतलेलं आहे। अर्धी वाटी दूध घालत आहे मी इथं, अर्धी वाटी आहे हे दूध। आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घेणार आहोत आपण, मस्त मिक्स करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। असं मिक्स करून घेत आहे मी, व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे ना। आपलं मिश्रण जास्त घट्ट आहे ना जास्त पातळ आहे, अशीच कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे। एवढ्यात रवा आपला व्यवस्थित फुलला जातो आणि आपण परत नंतर थोडं दूध घालणार आहोत याची कन्सिस्टन्सी बघून। चला तर मग आता आपण मिक्स करून घेतलेला आहे। आता एकदम पॅक झाकण लावून रव्याला अर्धा तास रेस्ट करायला ठेवायचं आहे। अर्धा तास भिजत ठेवल्यामुळे रवा खूप छान फुलला जातो आणि केक छान होतो, जाळी छान पद्धतीची येते आपल्या केकला। आता हे मिश्रण एकजीव करून मी याच्यावर पॅक झाकण ठेवत आहे आणि अर्धा तास आपण याला असंच ठेवणार आहोत। तोपर्यंत आपण गॅसचा टीन घेणार आहोत, तेलाने ग्रीस करणार आहोत त्याला। थोडंसं तेल केकच्या टीनमध्ये घालून घेतलेलं आहे मी। तुमच्याकडे केकचा टीन नसेल तर तुम्ही कुकरचा एक स्टीलचा डब्बा वापरू शकता। असा मी ग्रीस करून घेत आहे हा डब्बा। बटर पेपरही टाकू शकतो आपण। असं तेलाने ग्रीस करून थोडा मैदा घालून आपण टीन ग्रीस करून घेणार आहोत, बघू शकता तुम्ही। असं व्यवस्थित तेल लावायचं आहे आणि आता आपण थोडा मैदा टाकणार आहोत याच्यामध्ये, थोडासा घालणार आहे, 1 चमचाभर। टीन ग्रीस करून घेणार आहे व्यवस्थित, बघू शकता तुम्ही। असं गोल गोल फिरवून आपण मैदा सगळीकडे लावून घेणार आहोत। आपला टीन व्यवस्थित ग्रीस करून झालेला आहे। आता इथे एक मीडियम आकाराचं पातेलं गॅसवरती प्रीहीट करण्यासाठी ठेवलं आहे। त्यामध्ये एक स्टँड ठेवला आहे, जे आपण भाजीच्या पातेल्याखाली हे ठेवतो। आपल्या घरी असतंच एखादे असं स्टँड, नसेल तर आपण तुम्ही एखादी प्लेटही ठेवू शकता। आता याच्यावर हवा जाणार नाही असं पॅकबंद झाकण ठेवून घ्यायचं आहे आणि आपण बघूया तर आपण अर्धा तास जो आपलं बॅटर जे भिजत ठेवलं होतं ते, बघू शकता तुम्ही। रव्याने सर्व दूध तूप सगळं ऑब्झर्व करून घेतलेलं आहे, दाटसर झालेलं आहे इथं। आता इथे आपण 2 चम्मच मिल्क पावडर टाकणार आहोत। मिल्क पावडरीने आपल्या केकला टेक्स्चर खूप छान येतं, बघू शकता तुम्ही। आता याच्यामध्ये मी 2 चम्मच मिल्क पावडर टाकून घेणार आहे, बॅटर बघू शकता। आता इथं मी 4 ते 5 थेंब व्हॅनिला इसेन्सचे टाकणार आहेत, ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर टाकू शकता, नसेल तर काही गरज नाही आहे। माझ्याकडे होतं म्हणून मी 10 ते 12 ड्रॉप्स टाकून घेतलेले आहेत याच्यामध्ये, बघू शकता तुम्ही। आता चांगल्या पद्धतीने मिक्स करून घेणार आहोत। हे व्हॅनिला इसेन्स आपण मिक्स करून घेणार आहोत।
आता व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर आता याच्यामध्ये आपण एक इनोचं पॅकेट टाकणार आहोत। हा इनो आहे। आता हे इनोचं पॅकेट पूर्ण एक पॅकेट टाकणार आहे मी एवढ्या रव्यासाठी। आणि इनो ॲक्टिव्ह करण्यासाठी थोडंसं दूध त्याच्यावरती घालून घेणार आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इनो घातल्यानंतर आपलं बॅटर जास्त वेळ बाहेर ठेवायचं नाही, लगेचच केक टीनमध्ये घालून आपण बेक करण्यासाठी ठेवून देणार आहोत। इनो जास्त वेळ बाहेर ठेवल्यामुळे आपला केक इनो घालून जर बॅटर आपण जास्त वेळ बाहेर ठेवलं तर आपला केक व्यवस्थित फुलणार नाही, आतून कच्चा राहील। म्हणून आपण इनो घातल्यानंतर पटकन आपण केक टीनमध्ये टाकून घेणार आहोत बॅटर। आता मी व्यवस्थित केक टीनमध्ये सगळं बॅटर ओतून घेत आहे। सगळं बॅटर घालून घेतल्यानंतर आपण केक टीन थोडासा टॅप करून घेणार आहोत, त्यामुळे त्यातील एअर बबल्स बाहेर पडतील आणि केक आपला व्यवस्थित फुलला जाईल। बघू शकता आपलं बॅटर घालून घेतलेलं आहे मी। आता पातेल्यात पटकन मी ठेवून घेत आहे। इनो घातल्यानंतर पटकन ठेवून घ्यायचं आहे। आता झाकण ठेवून याला 25 ते 30 मिनिट लो गॅसवरती आपल्याला केक बेक करून घ्यायचा आहे। बघू शकता तुम्ही आपला केक अगदी व्यवस्थित बेक झालेला आहे। आता मी टूथपिकच्या साहाय्याने दाखवते तुम्हाला की आपला केक आतून शिजला आहे की नाही। टूथपिक अगदी क्लीन येत आहे, म्हणजेच आपला केक शिजलेला आहे। आता आपण केक काढून घेऊयात। केकला रंगही किती सुंदर आलेला आहे तुम्ही पाहू शकता। केक आपला पटकन टीनमधून बाहेर येतो, तुटला जात नाही, म्हणजेच आपण टीन खूप छान पद्धतीने ग्रीस केलेला होता। थोडं टॅप करून घ्यायचं आहे। इथं माझी मुलगी ही टॅप करत आहे, दाखवते। वाव, किती सुंदर आणि परफेक्ट आपला केक बनलेला आहे। बघू शकता तुम्ही जाळी किती छान सुटलेली आहे त्याला। कट करून दाखवते तुम्हाला मी पीस एक। बघू शकता स्पंज किती छान आलेला आहे, अगदी सॉफ्ट स्पंजी केक झालेला आहे आपला। सगळा केक व्यवस्थित कट करून दाखवते तुम्हाला पीसेसमध्ये मी। बघू शकता अशा पद्धतीने या केकला आपल्या लेयर्स खूप छान पडलेल्या आहेत। तर कशी वाटली आजची रेसिपी तुम्हाला मला कमेंट करून नक्की सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। भेटूयात एका नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय।